विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 1 ग्रॅव्हिटेशन या ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मधील आज आपण जो टॉपिक पाहणार आहोत त्या टॉपिकचं नाव आहे व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. स्मॉल जी हे कशासाठी सिम्बॉल वापरतो आपण, तर या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन साठी वापरतो. या मागच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं होतं, तर या ठिकाणी अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन म्हणजे काय हे पाहिलं होतं. त्यासाठीचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपण तयार केलं. त्यावरून अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू आपण काढली होती आणि ती व्हॅल्यू आली होती 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी आली होती. बरोबर आहे. आता ही जी व्हॅल्यू आहे हिच्यामध्ये जे व्हेरिएशन होते ते आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, पाहायचं आहे. पहा, या टॉपिक मधला सगळ्यात पहिला जो पॉइंट आहे त्याचं नाव आहे चेंज अलोंग द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे या ठिकाणी जी ची जी व्हॅल्यू आहे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची जी व्हॅल्यू आहे ती अर्थच्या सरफेस वरती कशी चेंज होती ते आता आपल्याला पाहायचं आहे. पहा, अर्थचा जो सरफेस आहे तो या ठिकाणी एक्झॅक्टली स्फेरिकल नाही. इक्वेटरच्या ठिकाणी, विषुववृत्ताच्या ठिकाणी तो कसा झालेला आहे, बल्ज झालेला आहे ड्यू टू रोटेशनमुळे. म्हणजे विषुववृत्ताच्या ठिकाणी अर्थचा जो सरफेस आहे तो फुगीर आहे. बरोबर आहे. म्हणजेच अर्थची रेडियस जी आहे ती त्या ठिकाणी कशी आहे, जास्त आहे. मग अर्थची रेडियस जास्त आहे याचा अर्थ या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू जी आहे इक्वेटरच्या ठिकाणी ती कशी आहे, लोवेस्ट आहे आणि ती आहे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी आहे. पहा, मी काय सांगितलं, इक्वेटरच्या ठिकाणी ड्यू टू द रोटेशन अर्थचा सरफेस कसा झालेला आहे, बल्ज झालेला आहे, फुगीर झालेला आहे. मग त्या ठिकाणी रेडियस कशी असणार आहे अर्थची, या ठिकाणी लार्जेस्ट असणार आहे. मग रेडियस लार्जेस्ट आहे म्हटल्यानंतर ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू या ठिकाणी कशी आहे, लोवेस्ट आहे आणि ती आहे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता पोलच्या ठिकाणी म्हणजे ध्रुवाच्या ठिकाणी अर्थ कशी आहे, या ठिकाणी फ्लॅटर म्हणजे चपटी आहे. आकृतीत दिसणार नाही अर्थचा फ्लॅट सरफेस, पण मी या ठिकाणी दोन पोल तुम्हाला दाखवलेले आहेत. पहा, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. बरोबर आहे. या ठिकाणी अर्थचा सरफेस फ्लॅट आहे. मग अर्थची रेडियस या ठिकाणी कशी आहे, कमी आहे म्हणजे स्मॉलेस्ट आहे. मग अर्थची रेडियस कमी आहे याचा अर्थ अर्थची जी काही ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची जी व्हॅल्यू आहे ती कशी आहे, हायेस्ट आहे आणि ती किती आहे, 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी. पहा, आपल्या मुद्द्याचं नाव काय होतं, व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. त्यातला आपण कोणता मुद्दा पाहतोय, चेंज अलोंग द सरफेस ऑफ द अर्थ. मग या ठिकाणी अर्थच्या सरफेस वरती व्हॅल्यू जी आहे ती काय झाली, चेंज झाली. पहा, ध्रुवाजवळ या ठिकाणी किती आहे, 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे आणि विषुववृत्ताजवळ म्हणजे इक्वेटर जवळ किती, ती 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. म्हणजे या ठिकाणी व्हॅल्यू सारखी आहे का अर्थच्या सरफेस वरती, नाही. तिच्यामध्ये काय झाले, व्हेरिएशन झालेला आहे. आपण एव्हरेज व्हॅल्यू किती घेतो, या ठिकाणी अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी घेतो. आता पुढचा मुद्दा काय आहे, चेंज विथ द हाईट. पहा, अर्थच्या सरफेस पासून आपण जसं जसं या ठिकाणी उंचावरती जाऊ तसं तसं अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काय होत जाते, डिक्रीज होत जाते. पहा, काय लिहिलंय, ऍज वी गो अबोव द अर्थ सरफेस. आपण अर्थच्या पृष्ठभागापासून सरफेस पासून जसं जसं उंचावर जाऊ तसं तसं द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. जी काही जी ची व्हॅल्यू आहे ती काय होत जाते, डिक्रीज होत जाते. पहा, या ठिकाणी हाईट दिलेली आहे किलोमीटर मध्ये. या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू दिलेली आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये. आता अर्थच्या सरफेस वरती असणारी एखादी वस्तू आहे किंवा अर्थच्या सरफेस पासून 400 मीटर अंतरावरती, 200 मीटर अंतरावरती समजा एखादी वस्तू आहे, तर त्या ठिकाणी त्या वस्तूमध्ये अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे किती ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होणार आहे, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं प्रोड्यूस होणार आहे. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ ती वस्तू, त्या वस्तूची जी काही या ठिकाणी व्हेलॉसिटी आहे ती प्रत्येक सेकंदाला कितीनी चेंज होणार आहे, 9.8 मीटर पर सेकंद एवढ्या वेगाने चेंज होणार आहे. आता समजा एखादी वस्तू 8.8 किलोमीटर एवढ्या हाईट वरती, त्यावेळेस अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे किती ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होणार आहे त्या वस्तूमध्ये, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढंच.
म्हणजे या ठिकाणी काही चेंज झालाय का? नाही झालेला. का? कारण अर्थची जी काही रेडियस आहे 6400 किलोमीटर, त्या रेडियसच्या तुलनेमध्ये हे अंतर कसं आहे? खूप खूप कमी आहे. म्हणून या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनच्या व्हॅल्यू मध्ये फारसा फरक पडत नाही. आता समजा एक मॅनमेड बलून आहे, तो 36.5 किलोमीटर एवढ्या हाईट वरती आहे अर्थच्या सरफेस पासून. त्यावेळेस अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे त्याच्यामध्ये प्रोड्यूस होणारं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन किती असणार आहे? 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे एवढी व्हेलॉसिटी प्रत्येक क्षणाला, प्रत्येक सेकंदाला त्याची चेंज होणार आहे. आता पुढं या ठिकाणी 400 किलोमीटर हाईट वरती अर्थच्या सरफेस पासून एक सॅटेलाइट आहे वेदरचा अभ्यास करणार. त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन किती प्रोड्यूस होणार आहे अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे? 8.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं प्रोड्यूस होणार आहे. म्हणजे त्या सॅटेलाइटची व्हेलॉसिटी प्रत्येक सेकंदाला कितीने चेंज होणार आहे? 8.7 मीटर पर सेकंद एवढ्या व्हेलॉसिटीने चेंज होणार आहे. त्यानंतर दुसरं एक सॅटेलाइट आहे की जे या ठिकाणी कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे. ते 35,700 किलोमीटर एवढ्या हाईट वरती या ठिकाणी रिव्हॉल्व होते अर्थच्या सरफेस पासून. त्यावेळेस अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे त्या सॅटेलाइट मध्ये प्रोड्यूस होणारं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन किती असणार आहे? 0.225 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढा असणार आहे. म्हणजे या ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी प्रत्येक सेकंदाला कितीने चेंज होणार आहे? अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन मुळे किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे 0.225 मीटर पर सेकंद एवढ्या व्हेलॉसिटीने चेंज होणार. मग पहा आपला मुद्दा काय होता? चेंज विथ हाईट. जसं जसं अर्थच्या सरफेसच्या वरती वरती जाऊ अर्थच्या सरफेस पासून आपण, तसं तसं या ठिकाणी जी ची व्हॅल्यू जी आहे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू जी आहे ती काय होत जाते? डिक्रीज होत जाते. मग पहा या ठिकाणी 0 किलोमीटरला किती होती? 98 मीटर पर सेकंड स्क्वेअर होती. 36.5 किलोमीटरला किती होती? 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर होती. 400 किलोमीटरला किती होती अर्थच्या सरफेस पासून? 8.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर होती. म्हणजे जसं जसं अर्थच्या सरफेस पासून आपण उंच उंच जाऊ तशी तशी जी ची व्हॅल्यू काय होत गेली? डिक्रीज होत गेली. आता आपल्याला तिसरा मुद्दा कोणता पाहायचा आहे या टॉपिक मधला? तो पाहायचा आहे चेंज विथ डेप्थ. चेंज विथ डेप्थ म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू जी आहे ती डेप्थ नुसार कशी चेंज होती ते पाहायचंय. खोलीनुसार, डेप्थ म्हणजे खोली. आता पहा जसं जसं आपण अर्थच्या सेंटर कडे जाऊ, इनसाइड द अर्थ जाऊ, तसं तसं या ठिकाणी काय होणार आहे? ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू डिक्रीज होत जाणार आहे. डिक्रीज होत जाणार आहे. सेंटरच्या जवळ जसं जसं जाऊ ही व्हॅल्यू डिक्रीज होत जाऊन सेंटरच्या ठिकाणी या ठिकाणी ती किती होणार आहे? 0 होणार आहे. कारण ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन जे आहे ते या ठिकाणी अर्थच्या मास वरती डिपेंड आहे आणि अर्थच्या रेडियस वरती डिपेंड आहे. म्हणून या ठिकाणी जसं जसं आपण अर्थच्या सेंटर कडे जाऊ तसं तसं या ठिकाणी अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू डिक्रीज होत होत जाऊन या ठिकाणी सेंटरला किती होणार आहे? ती व्हॅल्यू 0 होणार आहे. मग आपण इथे लिहू शकतो काय? ऍज वी गो inside as we go inside the earth, the value of G decreases. डिक्रीज होत जाते त्याची व्हॅल्यू. पहा या ठिकाणी अर्थ या प्लॅनेट बद्दलच्या आपण ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची काय केली? व्हॅल्यू पाहिली. अशीच व्हॅल्यू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची आपण वेगवेगळ्या प्लॅनेट साठी काढू शकतो. कारण प्रत्येक प्लॅनेटचं या ठिकाणी मास वेगळं असतं, प्रत्येक प्लॅनेटची रेडियस वेगळी असते. आणि आपण पाहिले की ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन जे आहे कुठल्याही प्लॅनेटचं ते कशावरती अवलंबून असतं? त्या प्लॅनेटच्या मास वरती आणि त्या प्लॅनेटच्या रेडियस वरती अवलंबून असतं. म्हणजे प्रत्येक प्लॅनेट साठी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू कशी असणार आहे? वेगळी असणार आहे.